नमस्कार मित्रांनो, आज आपला अर्थशास्त्र पीवायक्यू सिरीजचा चौथा पेपर आहे, गट ब पूर्व परीक्षा 2019। तर यातला पहिला प्रश्न आहे, भारताच्या आयात भागीदार देशांची त्यांच्या 2016-17 वर्षातील आयात भागीदारीतील महत्त्वानुसार उतरत्या क्रमाने क्रमवारी लावा। इथे 2016-17चा डाटा विचारलाय, जो की आपल्या उपयोगात येणार नाही। त्याऐवजी आपण 2025-26चा डाटा बघू। या वर्षी सर्वात जास्त आयात ही चीनमधनं झाली आहे, नेहमी चीनमधनंच राहते। त्यानंतर यूएई आणि त्यानंतर रशिया। भारतामध्ये सर्वात जास्त कच्चं तेल आयात केलं जातं, त्यानंतर सोने आणि तिसऱ्या क्रमांकावर इलेक्ट्रॉनिक वस्तू। निर्यातमध्ये बघितलं, सर्वात जास्त निर्यात ही यूएसए मध्ये होते, त्यानंतर यूएई आणि तिसऱ्या क्रमांकावर चीन देश येतो। पुढचा प्रश्न आहे, जननी सुरक्षा योजना ही 100% केंद्राने प्रायोजित केलेली योजना आहे आणि त्यानुसार रोख मदत टिंब याबरोबर दिली जाते। दवाखान्यातील बाळंतपणाच्या संख्येत वाढ, बाळंतपण आणि बाळंतपणानंतरची दक्षता, गरीब स्त्रिया ज्यांचे दवाखान्यात बाळंत होण्याचे प्रमाण कमी आहे त्यावर अधिक भर, आणि चौथा ऑप्शन आहे वरील सर्व। तर 2005 मध्ये गर्भवती स्त्रियांच्या सुरक्षित प्रसूतीसाठी ही योजना सुरू करण्यात आली होती। या योजनेअंतर्गत गरीब स्त्रियांना रोख मदत दिली जाते, जेणेकरून बाळंतपण आणि बाळंतपणानंतर त्या काळजी घेऊ शकतील। तर याचं करेक्ट आन्सर असणार आहे ऑप्शन 2, बाळंतपण आणि बाळंतपणानंतरची दक्षता याबरोबर दिली जाते। ऑप्शन 2 आपला आन्सर असणार आहे। ही योजना आशा कार्यकर्त्यांच्या मदतीने चालवली जाते। मुख्यतः गरीब स्त्रिया, SC/ST वर्गातल्या, तसेच BPL धारक ज्यांची प्रसूती सरकारी दवाखान्यात किंवा मान्यताप्राप्त दवाखान्यात झाली असेल, अशा स्त्रियांना रोख रक्कम दिली जाते। पुढचा प्रश्न आहे, थॉमस पिकेटीचे पुस्तक कॅपिटल खालीलपैकी विश्लेषण करते: भांडवली अर्थव्यवस्थेचे फायदे, भांडवली अर्थव्यवस्थेचे तोटे, विकसित जगामध्ये तीव्र असमानतेचा उदय, विकसनशील जगामध्ये तीव्र असमानतेचा उदय। तर अशा प्रकारच्या प्रश्नांसाठी जास्त लोड घ्यायचा नाही, हे प्रश्न एकतर जमतात किंवा नाही जमत। तर याचं आन्सर असणार आहे ऑप्शन सी, विकसित जगामध्ये तीव्र असमानतेचा उदय। ऑप्शन सी म्हणजे फक्त सी, 3 आपला आन्सर असणार आहे। पुढचा प्रश्न आहे, दारिद्र्य मापनासंबंधीतील तेंडुलकर समितीने पुढील सूचना केल्या: उष्मांकधारित दारिद्र्य रेषेच्या संकल्पनेपासून दूर जाणे, दारिद्र्य रेषा उष्मांकधारित न ठेवणे, दारिद्र्याचे अंदाज मापन करण्यासाठी वेगवेगळ्या वस्तू गटांसाठी वेगवेगळे संदर्भ कालावधी विचारात घेणे, शिक्षण व आरोग्यासाठी केलेल्या व्यक्तिगत खर्चाचा समावेश करणे। तर 2005 मध्ये प्लॅनिंग कमिशनच्या सांगण्यावरून या समितीची स्थापना करण्यात आली। यापूर्वी गरिबी मोजण्यासाठी कॅलरीवर होणारा खर्च हाच विचारात घेतला जायचा, पण या समितीने या कॅलरी सोबतच शिक्षण, तसेच आरोग्य, वीज यासारख्या गोष्टींना लागणारा खर्च हाही विचारात घेतला। गरिबी मोजण्यासाठी या समितीने MRP पद्धतीचा वापर केला, म्हणजेच मिक्स रेफरन्स पिरियड। दोन 2011-12 मध्ये जी आकडेवारी जाहीर केली त्यानुसार भारतामध्ये 21.9% इतकी गरिबी आढळून आली। यापैकी ग्रामीण भागामध्ये
25.60%, तर शहरी भागामध्ये 13.60% इतकी गरिबी होती. आता आपण ऑप्शन बघू. उष्मांकधारित म्हणजेच कॅलरी आधारित दारिद्र्य रेषेच्या संकल्पनेपासून दूर जाणे. तर आपण मगाशीच बघितलं, कॅलरी सोबतच आपण इतर गोष्टीही विचारात घेतल्या, म्हणजे ए विधान बरोबर असेल. त्यानंतर दारिद्र्याचे अंदाज मापन करण्यासाठी वेगवेगळ्या वस्तू गटांसाठी वेगवेगळे संदर्भ कालावधी विचारात घेतले, जसं आपण MRP पद्धतीचा वापर केला, म्हणजे बी विधान पण बरोबर असेल. आणि शिक्षण व आरोग्यासाठी व्यक्तिगत खर्चाचा समावेश करणे. तर आपण बघितलं की शिक्षण आणि आरोग्य याही गोष्टी त्यामध्ये ॲड करण्यात आल्या होत्या, म्हणजे सी विधान पण बरोबर असेल. तर आपला आन्सर काय असणार आहे? ऑप्शन 2 वरील सर्व. पुढचा प्रश्न आहे, आर्थिक सुधारणांनंतर 1990-91 ते 2012-13 या काळात स्थूल देशांतर्गत उत्पन्नाचा दर टिंबटिंब प्रवृत्ती दर्शवितो. तर 1991-92 मध्ये भारतामध्ये LPG रिफॉर्म्स करण्यात आले होते आणि यामुळे भारताचं मार्केट हे जगासाठी खुलं करण्यात आलं आणि यामुळेच भारतामध्ये आर्थिक प्रगती झालेली दिसते. आणि म्हणूनच आपण म्हणू शकतो की 91-92 नंतर भारताची GDP ही वाढती प्रवृत्ती दर्शविते. म्हणजेच आपला आन्सर असणार आहे ऑप्शन 3. LPG साठी खाजगीकरण म्हणजेच मार्ग, उदारीकरण म्हणजेच दिशा आणि जागतिकीकरण म्हणजेच उद्दिष्ट. याचा अर्थ होतो खाजगीकरणाच्या मार्गावर जाऊन उदारीकरणाच्या दिशेने जागतिकीकरण हे उद्दिष्ट प्राप्त करणे. तर हेही लक्षात ठेवा की कुठला मार्ग आहे, कुठली दिशा आहे आणि कुठलं उद्दिष्ट आहे. पुढचा प्रश्न आहे, NSO नुसार श्रमशक्ती म्हणजे अशा व्यक्ती ज्यांना रोजगाराच्या शोधात आहेत, अशा व्यक्ती ज्यांना रोजगार मिळाला आहे. तर श्रमशक्तीमध्ये रोजगार असणारे आणि रोजगार नसणारे म्हणजेच बेरोजगार हे दोघं येतात. याचाच अर्थ विधान ए आणि विधान बी दोघं बरोबर असतील. तर आपला आन्सर असणार आहे ऑप्शन डी, दोन्ही ए आणि बी. बेरोजगार म्हणजे काम नसणारे, त्याचे काही प्रकार आहेत. त्यात मुख्यतः परीक्षेमध्ये प्रचंड बेरोजगारी यावर प्रश्न येतो. यामध्ये काम कमी आणि माणसे जास्त असतात. ग्रामीण भागामध्ये शेतीमध्ये ही बेरोजगारी आपल्याला मिळते. याला छुपी बेरोजगारी म्हटलं जातं. पुढचा प्रश्न आहे, भारत सरकारच्या भांडवली अर्थसंकल्पनामध्ये टिंबटिंबचा समावेश होतो. अंदाजित प्राप्ती आणि अंदाजित खर्च, भांडवली प्राप्ती आणि भांडवली खर्च, महसुली प्राप्ती आणि महसुली खर्च, वरील सर्व तिन्ही प्राप्ती आणि खर्च. तर याचं आन्सर असणारे भांडवली प्राप्ती आणि भांडवली खर्च. ऑप्शन 2 आपलं उत्तर असेल. भांडवली प्राप्ती म्हणजे सरकार मालमत्ता विकून किंवा कर्ज घेऊन जे पैसे मिळवतं त्यालाच भांडवली प्राप्ती म्हणतात. आणि भांडवली खर्च म्हणजे जेव्हा सरकार रस्ते, शाळा इत्यादींमध्ये पैसे गुंतवतं त्यालाच भांडवली खर्च म्हटलं जातं. पुढचा प्रश्न आहे, भारतातील एकूण राज्यांपैकी कोणते राज्य ठेवी जमा करण्यामध्ये अग्रेसर आहे? तर याचं आन्सर असणारे ऑप्शन 4 महाराष्ट्र. पुढचा प्रश्न आहे, 1983-84 ते 2011-12 या काळातील केंद्र सरकारच्या दायित्वांमध्ये कोणत्या देयता सर्वाधिक होत्या? देयता म्हणजेच जी रक्कम परत फेडावी लागते. केंद्र सरकारच्या दायित्वांमध्ये
अंतर्गत देयता यामध्ये पीएफ, कर्मचाऱ्यांचा पगार, लघु बचती तसेच अंतर्गत कर्ज हे सर्व येतं. याचा वाटा सर्वात जास्त असतो. तर ऑप्शन 3 आपलं उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न आहे, लिंग अंदाजपत्रक म्हणजे टिंबटिंब. अधिक लिंग समान समाजासाठी वित्तीय तरतूद. अधिक लिंग असमान समाजासाठी वित्तीय तरतूद. मानवी विकास साध्य करण्यासाठी वित्तीय तरतूद. प्रत्येक नागरिकाच्या समानतेसाठी वित्तीय तरतूद. लिंग अंदाजपत्रक म्हणजे असं बजेट ज्यामध्ये स्त्री आणि पुरुष यांच्यामधील जी असमानता आहे ती कमी करण्यासाठी वित्तीय तरतुदी केल्या जातात. तर आपला आन्सर असणार आहे अधिक लिंग समान समाजासाठी वित्तीय तरतूद. ऑप्शन 1 आपलं उत्तर असेल. भारतामध्ये बघितलं तर लिंग अंदाजपत्रक ऑफिशियली 2005-06 पासनं हे अनुकरण करण्यात आलं. पुढचा प्रश्न आहे, बिगर अनुसूचित बँका म्हणजे अशा बँका की ज्या भारतीय रिझर्व्ह बँक कायदा 1934च्या टिंबटिंब सूचीमध्ये समाविष्ट नाहीत. तर मित्रांनो, ज्या बँका या कायद्याच्या दुसऱ्या अनुसूचीमध्ये समाविष्ट नाहीत त्यांना आपण बिगर अनुसूचित बँका म्हणतो. तर आपला आन्सर असणार आहे ऑप्शन 1 दुसऱ्या सूचीमध्ये समाविष्ट नसणाऱ्या बँका. आणि या उलट ज्या बँका या अनुसूचीमध्ये समाविष्ट असतात त्यांना आपण अनुसूचित बँका म्हणतो. या बिगर अनुसूचित बँकांचं भांडवल कमी असतं आणि यांना आरबीआय कडनं थेट मदत दिली जात नाही. महाराष्ट्रामध्ये ज्या आपण सहकारी बँका बघतो त्या सर्व बिगर अनुसूचित बँका आहेत. पुढचा प्रश्न आहे, मध्यवर्ती राजकोषीय सुधारणांचा अंतिम उद्देश कर्ज चिरस्थायी पातळीपर्यंत घटविणे, राजकोषीय तुटीत वाढ करणे, चालू खात्यावरील तूट कमी करणे, अर्थसहाय्य कमी करणे. राजकोषीय सुधारणा म्हणजे सरकारने जे वित्तीय उपाय केले होते जसं की FRBM कायदा, त्यांचा अंतिम उद्देश म्हणजे सरकारचं कर्ज नियंत्रित ठेवणे तसेच जी तूट येते ती कमी करणे. यामध्ये ऑप्शन चेक करू. कर्ज चिरस्थायी पातळीपर्यंत घटविणे. चिरस्थायी पातळी म्हणजे परमनंट लेवलला, तर हे शक्य नाही कारण की आपली अर्थव्यवस्था वाढते. त्यानंतर राजकोषीय तुटीत वाढ करणे ते उलट पाहिजे होतं, कमी करणे पाहिजे होतं, तर हे पण राहणार नाही. CA चालू खात्यावरील तूट कमी करणे तर हे बरोबर आहे. त्यानंतर D विधाने अर्थसहाय्य कमी करणे हे पण चुकीचं आहे. तर आपला आन्सर काय असणार आहे ऑप्शन 3 फक्त C. तर अशा प्रकारे आपण आजच्या पेपरचे सर्व प्रश्न बघितले. आय होप तुम्हाला समजले असतील.